हॅलो फ्रेंड, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली इन्कम तुमचा मिळून जाईल. त्यामध्ये डी मनी एक आहे, DMoney.uk. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला आय डी कसा क्रिएट करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आपण डेली इन्कम कसा येतो, काय येतो तो तो बघणार आहोत. तर आपण आता ह्याच्यामध्ये या साईडमध्ये डी मनी जी साईट आहे आपली त्याच्यामध्ये क्रिएट कसे कराल, नंतर रजिस्टर कसे कराल आणि त्याचे ॲक्टिवेट कसे कराल तुम्ही. मग तुम्हाला इथे रेफर आय डी टाकायला लागेल. रेफर आय डी तुम्ही हा टाकू शकता, PM अकॅडमी. माझ्या यानंतर तुमचं युजर नेम, तुम्हाला जे काही युजर नेम ठेवायचे ते तुम्ही इथे टाकू शकता. आपण टाकू आता XYZ. नंतर तुमचं नाव टाका. तुमचं नाव काहीतरी असेल ABC. तुमचा मेल आय डी टाकायला लागेल. मी तर माझा मेल आय डी टाकून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आणि इथं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मी तुम्हाला तर मोबाईल नंबर एक जस्ट कोणताही तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल. तो तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता. पासवर्ड तुम्हाला तुमच्या अकाउंटचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड काहीही टाका तुम्ही. ठीक आहे. 7 कॅरेक्टर तुम्हाला पासवर्ड टाकायला लागेल. आणि तुम्हाला इथे रजिस्टरवर क्लिक करायचे. मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल. मोबाईल नंबर तुम्ही कोणताही नंबर टाकू शकता. तुमचा जो आहे तो तुम्ही टाका. तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करायचं. रजिस्टरवर क्लिक झालं की युजर आय डी ऑलरेडी एक्झिस्ट आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, युजर आय डी चेंज करायला लागेल. मग त्यासाठी रेफर आय डी PM अकॅडमी. युजर नेम XYZ12345678 काही टाका. नंतर तुमचा नेम ABC. ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर आणि पासवर्ड पासवर्ड तुम्हाला काय तुम्हाला रजिस्टर करायचं. आणि तुमचं हे रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल, तुमचं युजर नेम आणि पासवर्ड आहे. मग तुम्हाला लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर युजर नेम XYZ12345678 आणि तुमचा पासवर्ड टाका तो. ओके. तर हा कॅपचा दिलेला तो टाकायचा तुम्हाला. C3ZI05 लॉग इन. तुम्हाला लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे इनव्हॅलिड युजर आय डी आहे. तर आपला युजर आय डी बघूया परत. XYZ12345679. ठीक आहे. पासवर्ड R2EAWP लॉग इन. ठीक आहे.
तुमचं हे असं अकाउंट क्रिएट होईल आणि ही तुमची रेफरल लिंक तयार होईल. मग ही रेफरल लिंक तुम्ही दुसऱ्यांना पाठवायची आणि तुम्हाला त्याच्यावर मग तुमचे अंडरमध्ये जे काही तुम्हाला जोडतील माझे. आता याच्यामध्ये स्टेटस इनॅक्टिव्ह आहे, तर तो तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं आहे. ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही माझ्या नंबरवर तुम्ही 1000 रुपये पाठवू शकता. तुम्ही 1000 रुपये पाठवल्यानंतर याच्यामध्ये इनॅक्टिव्हचा स्टेटस ॲक्टिव्ह येईल, सर्व्हिस पॅकेज तुमचं 1000 रुपये येईल आणि तो टोटल डायरेक्ट इन्कम. आणि जर तुम्ही माणसं जोडली तर तुम्हाला माणसं जोडायची याच्यामध्ये येईल. माणसं जोडताना तुम्हाला काय करायला लागेल, फक्त ही लिंक त्यांना पाठवायची. नंतर तुम्हाला सेल्स पॉईंट येणार, लेवल इन्कम येणार, टोटल विथड्रॉल येणार आणि टोटल तुमचं अर्निंग येत असणार. म्हणजे मिनिमम 500 रुपये झाले की तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये 20% डिडक्शन आहे जेव्हा तुम्ही विथड्रॉल करता तेव्हा. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही माणसं जोडत गेला, समजा एखाद्याला माणसं जोडायचं नाही जमली तर तुम्ही एकच माणूस जोडायचा आहे. एक माणूस जोडल्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळून जातील. दररोज 50 रुपये तुमचे अकाउंटला येणार आणि त्यानंतर तुम्ही 500 झाले की ते अकाउंटमधून काढू शकता, बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. आपण सर्व डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर बघणार आहोत. पण याआधी तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला हे ॲक्टिव्ह करायला लागेल. तो ॲक्टिव्ह कसा करायचा, तर ॲक्टिव्ह करताना तुम्हाला मी गुगल पे नंबर देतो माझा किंवा फोनपे नंबर देतो. त्या फोनपेवर तुम्ही 1000 रुपये मला ट्रान्सफर करा, मी तुम्हाला ॲक्टिव्ह करून देईन तुमचं अकाउंट. आणि इथं सर्व्हिस पॅकेज तुमचं 1000, आता इथं 0 आहे. तुम्ही मला 1000 दिले, इथं तुमचे 1000 रुपये येणार आणि तुम्हाला डेली हा 100 दिवसाचा प्लॅन आहे. 100 दिवस गुणिले 50 म्हणजे 5000 रुपये तुम्हाला टोटल इन्कम येणार, सेल्स पॉईंट इन्कम 5000 येणार. 5000 मधले तुम्ही 20% डिडक्शन विड्रॉलचे म्हणजे 4000 रुपये तुम्ही काढू शकता. म्हणजे तुम्ही भरणार फक्त 1000 100 दिवसानंतर तुम्हाला. आणि ते पण तुम्हाला 10-10 दिवसानंतर 500-500 मिळत जाणार. तुम्ही 500 एकदा अकाउंट हे 500 झाले की तुम्ही विड्रॉल करू शकता. फक्त अट एकच आहे की तुम्हाला एक मेंबर इथं ठेवायला लागणार, जो एक ॲक्टिव्ह मेंबर ठेवायला लागणार. एकच ॲक्टिव्ह मेंबर ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला जास्त इन्कम हवा असेल तर मग तुम्ही इथं मेंबर जास्त ठेवू शकता. जर तुम्हाला इन्कम जास्त नको असेल तर तुम्ही एकच मेंबर ठेवायचा आणि तुमचे जे 4000 रुपये तुम्हाला मिळतील ते काढून घ्यायचे. म्हणजे 10-10 दिवस, 11-11, 12 दिवसानंतर तुम्हाला मिळणार. 12-5 60 म्हणजे 12 दिवसानंतर तुमच्या अकाउंटला इथं 600 रुपये असणार. त्यातले 500 तुम्ही काढणार, 100 रुपये टॅक्स ते तुमचा विड्रॉल चार्ज कट होणार, कंपनीला जाणार तो. म्हणजे 500 रुपये 12 दिवसानंतर तुम्हाला 500 रुपये मिळणार. म्हणजे 12 तुम्ही 24 दिवसानंतर तुम्हाला तुमचे 1000 रुपये मिळणार. आणि त्यानंतर जो मिळतो तुमचा इन्कम. फक्त कंडिशन एक आहे, इथे तुम्हाला एक माणूस पाहिजे, एक माणूस हवा, एक मेंबर जोडायला लागणार तुम्हाला, तर तुम्ही ते विड्रॉल करू शकणार. जास्त जोडायची गरज नाही. जर तुम्हाला इन्कम करायचं जास्त पाहिजे तर तुम्ही जोडू शकता. मग तो इन्कम काय आहे काय तो मी आधी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ मी पण पोस्ट करेन. थँक्यू.